त्रिभाषा धोरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक। मनसे, ठाकरेंची सेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह पालक संघटना, लेखक आणि मराठी कलाकारांकडून हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चर्चा। हिंदी सक्ती विरोधात मनसेची आजपासून स्वाक्षरी मोहीम। संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात दादरमधून सुरुवात। राज्यभरात पालक, शिक्षक यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन करणार सरकारच्या निर्णयाचा निषेध। औरंगजेब पवित्र व्यक्ती, राजकारणासाठी त्याला बदनाम केलं जातं। मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचं वादग्रस्त वक्तव्य। तर टोप्या शिवून औरंगजेब उदरनिर्वाह करायचा, आसिफ शेख यांनी तोडले अकलेचे तारे। शेतकरी कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, फडणवीसांचा विचार लवकरच कार्यान्वित होईल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। मात्र शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत, कृषी मंत्र्यांनी केलं स्पष्ट। धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण। जर पोलीस गुंडांची भूमिका पार पडत असतील तर न्याय मागायचा कोणाकडे? राजू शेट्टी यांचा सरकारला सवाल। रस्त्यावर नमाज पठणामुळे कारवाया होतात, इथे पालखीमुळे रस्ता जाम होतोय। सपा आमदार अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य। अशा फालतू गोष्टींना उत्तर देत नाही, फडणवीसांनी आझमींना सुनावलं। तुकोबांची पालखी आज लोणी कारभारवरून रावेतच्या दिशेनं प्रस्थान करणार, तर ज्ञानोबांची पालखी दिवे घाटातून प्रवास करत रात्री सासवडला विसावली। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रिंग रोडला मंजुरी। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीमध्ये निर्णय। 2026 मध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रस्ते जोडणीच्या कामाला गती। कोल्हापूर मुंबई विमान प्रवास अधिक सुखकर होणार। दिवसातून 3 उड्डाणांचा प्रस्ताव। ऑक्टोबरपासून 3 उड्डाणांना सुरुवात होण्याची शक्यता। राज्य आजपासून सलग 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी। मुंबईसह उपनगरात सुद्धा संततधार। इराण इस्रायल दरम्यान हल्ले प्रतिहल्ले सुरूच। इस्रायलच्या 20 लढाऊ विमानांनी इराणमधील केरमानशाह, हमादान आणि तेहरानवर केले हल्ले, तर इराणमध्ये सत्ता पालटाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इशारे।